भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी नगरसेवकांना पक्षादेश गेलेला आहे। भिवंडीत भाजपकडे 22 नगरसेवक असून सध्या तिथे फोडाफोडीचं राजकारण चांगलंच रंगलेलं आहे। त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेत नेमकं काय होतं याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। भिवंडी महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी महापालिकेकडून संपूर्ण तयारी देखील करण्यात आली आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आसनाची व्यवस्था तसंच पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या सगळ्या तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। 2022 पासून भिवंडी महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागलेली होती आणि आता मात्र भिवंडी महानगरपालिकेमध्ये काही वेळातच आपण जर पाहिलं तर महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण तयारी जी आहे ती महासभेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्वांच्या ज्या खुर्च्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि विशेषतः संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सजावट जी आहे या ठिकाणी पाहू शकतो फुलांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेषतः या ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। मध्ये जे आपण पाहिलं तर पीठासीन अधिकारी असतील, बाजूला त्यांच्या मनपा आयुक्त असतील आणि नगरसचिव असे यांच्या खुर्च्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसमध्ये जी नाराजी पसरलेली आहे आणि दुसरा भाजपचा जो एक गट जो आहे तो काँग्रेसमध्ये येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या महासभागृहामध्ये काही वेळात या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे एकंदरीत जे आहेत सर्व नाट्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे संपूर्ण तयारी जी आहे ती या महासभागृहामध्ये सध्या करण्यात आलेली आहे आणि काही वेळात या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया देखील पार पडणार आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। आणि नाशिक महापालिकेची महासभा सकाळी 11 वाजता होणार आहे आणि पहिल्या महासभेत शहरात सुरू असणारी कामं, नागरिकांची गैरसोय, अनियमित पाणी पुरवठा या सगळ्या विषयांवरून नगरसेवक आपल्या प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे। त्यासोबतच महापालिका विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता यांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता आहे। महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे असून महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांच्या नावावरती पक्षाकडून एकमत झालंय। मात्र सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असून नव्यानं पक्षात दाखल झालेले सुधाकर बडगुजर, गुरमीत बग्गा आणि दिनकर हे सभागृह नेतेपदासाठी इच्छुक आहेत। मंत्री गिरीश महाजन नाशिक मुक्कामी असल्यानं आज सभागृह नेत्यांची घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडताच दोन्ही शिवसेनेकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ठाकरेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑडिओ क्लिप शिवसेनेचे नेते सुनील कदम यांनी जाहीर करणार असल्याचं सांगितलंय। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यानची ही घटना आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक देवाणघेवाण संबंधी माहिती असल्याची सध्या चर्चा आहे। आज सकाळी 11 वाजता महानगरपालिका चौकात याची पोलखोल केली जाणार आहे। मात्र यासाठी अजून महायुतीच्या नेत्यांनी परवानगी दिली नसल्याचं सुनील कदम यांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।